महाशिवरात्री म्हणजे माघ वद्य चतुर्दशीचे महत्त्व. तिथी आहे माघ वद्य चतुर्दशी. जरी प्रत्येक महिन्याला शिवरात्री येत असली तरी माघ महिन्यातील महाशिवरात्रीला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आहे, याच पवित्र रात्री भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता. ही रात्र शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र मानली जाते. हा सोहळा घडण्यामागे माता पार्वतीचा कठोर संकल्प होता. त्यांचा निश्चय होता की पती म्हणून केवळ भगवान शिवालाच वरवे. देवांनी कामदेवाला पाठवले. महादेवाने तिसरा डोळा उघडून त्याला भस्म केले, पण पार्वती डगमगली नाही. त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली, ज्यामुळे तिन्ही लोकांत हाहाकार माजला. पार्वतीचे हे असीम प्रेम आणि निष्ठा पाहून भोलेनाथांनी अखेरीस लग्नास होकार दिला. माझ्यासोबत राहणे सोपे नाही असे सांगूनही पार्वतींनी त्यांनाच वरले. महादेवांची वरात मात्र अनोखी होती. भगवान शिव नवरदेव म्हणून आले, पण त्यांचे रूप पाहून सगळे थक्क झाले. अंगावर भस्म, गळ्यात हाडांच्या माळा आणि सोबत भूतप्रेतांची फौज. ही विचित्र वरात पाहून पार्वतीची आई राणी मैनादेवी अत्यंत भयभीत झाल्या. त्यांनी आपल्या मुलीचा विवाह या भयंकर रूपातील योग्याशी करण्यास स्पष्ट नकार दिला. पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिवाने आपले रौद्र रूप बदलले आणि ते अत्यंत सुंदर चंद्रशेखर रूपात प्रकट झाले. हे रूप पाहून मैनादेवी अत्यंत प्रसन्न झाल्या. सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेवांच्या उपस्थितीत हा दिव्य विवाह सोहळा पार पडला. महाशिवरात्रीला शिव-पार्वतीच्या विवाहाचे स्मरण केल्याने कुमारिकांना इच्छित वर मिळतो आणि सुवासिनींना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते. भारतीय लोकसाहित्यात महादेवांचे भोळा सांबा असे घरगुती नाते आहे. महाराष्ट्रातील लोकगीत आणि जात्यावरच्या ओव्यांमध्ये महादेवाचे वर्णन एका सामान्य नवरदेवाप्रमाणे केले आहे. येथील स्त्रिया शंकराला आपला जावाई बापू मानतात. त्या त्याला प्रेमाने उठणे लावतात, अंघोळ घालतात आणि त्याची चेष्टामस्करी करतात. या नात्यात भीती नाही, तर अतिशय जिव्हाळ्याचे आणि हक्काचे स्थान आहे. शंकराची हळद आणि उठणे. शंकराला लाविते उटी, टिळा लाविते कस्तुरी. या लोकगीतातून स्त्रिया शंकराच्या अंगाला उठणे आणि तेल लावण्याचे वर्णन करतात. ज्या शंकराच्या अंगाला नेहमी भस्म असते, त्याला लग्नासाठी सुवासिक तेल आणि उठणे लावताना स्त्रियांचे मन भरून येते. हे लोकसाहित्यातील शिवाचे मानवीकरण आहे. लोकगीतात वर्णन आहे. बैल नंदीवर स्वारी, शंभू निघाले सासूरवाडी. इतर देवांच्या पालख्या आहेत, पण शंकराची स्वारी साध्या नंदीवर असते. शंकराकडे संपत्ती नाही, पण भक्ती आहे. कंठी नाही हो माळ, भाळी चंदनाचा टिळा. अशा साध्या रूपातही पार्वतीला तो प्रिय आहे. बेलपत्राची उत्पत्ती शिवशक्तीच्या ऊर्जेचे प्रतीक आहे. पौराणिक कथेनुसार एकदा माता पार्वतीच्या घामाचे थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून बेलवृक्षाची उत्पत्ती झाली. या वृक्षात देवीचा वास आहे. पानांमध्ये पार्वती, फळात कात्यायनी आणि मुळात माता गिरिजा. बेलपत्र हे शिव आणि पार्वती यांच्या संयुक्त ऊर्जेचे प्रतीक मानले जाते, म्हणून ते महादेवाला अत्यंत प्रिय आहे. बेलपत्रातील 3 पानांचा अर्थ त्रिदलम त्रिगुणाकारम या नावाने ओळखला जातो. ही पाने 3 गुणांचे प्रतीक आहेत: सत्व, रज आणि तम. ती भगवान शंकराच्या 3 डोळ्यांचे, त्रिनेत्र आणि सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय, त्रिकाल यांचेही प्रतीक आहेत. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रिहायुधम, त्रिजन्म पापसंहारम, बिल्वपत्रम शिवार्पणम. बेलपत्र अर्पण करण्याचे काही नियम लक्षात ठेवा. चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या, संक्रांत आणि सोमवारी बेलपत्र तोडणे निषिद्ध आहे. पूजेसाठी आधीच पाने तोडून ठेवावीत. बेलपत्राचा गुळगुळीत भाग, स्मूथ साईड, शिवलिंगावर टेकवावा. फांदी कधीही तोडू नका, फक्त पाने अलगद तोडावीत. शिवपूजेसाठी काही अत्यंत प्रभावी मंत्र येथे देत आहोत. पंचाक्षरी मंत्र: ओम नमः शिवाय. महामृत्युंजय मंत्र: ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृतात. आणि शिवस्तुती: कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटीं छळाळी. शिवमानस पूजा म्हणजे मनाने केलेली सेवा. जर प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसेल तर मनाने शिवाची पूजा करा. मनातल्या मनात सोन्याच्या ताटात तूप, भात, पंचामृत आणि रत्नांचे अलंकार महादेवाला अर्पण करा. मनात भाव ठेवा, प्रभो, मी मनाने कल्पिलेली ही पूजा आपण स्वीकार करावी. आता पाहूया द्वादश ज्योतिर्लिंग स्तुती. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम. या 12 ज्योतिर्लिंगांची नावे आहेत: सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागेश्वर, विश्वेश्वर, काशी, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ
आणि घृष्णेश्वर. महत्त्वाचे म्हणजे या 12 ज्योतिर्लिंगांचे नाव रोज सकाळी किंवा सायंकाळी घेतल्यास 7 जन्मांचे पाप नष्ट होते. पूजेच्या समाप्तीनंतर तीर्थप्राशन करावे. श्लोक. अकाल मृत्यू हरमणम सर्व व्याधी विनाशनम शंकरपदोदकम तीर्थम जठरे धारायाम्यहम. याचा अर्थ अकाल मृत्यूचे हरण करणारे आणि सर्व रोगांचा नाश करणारे शंकराच्या चरणांचे हे पवित्र तीर्थ मी प्राशन करतो. ही महाशिवरात्री तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि आरोग्य घेऊन येवो. हर हर महादेव.